नको समजू भिकारी रे, नको समजू भिकारी रे, आताच्या वंशमोरवरती पुरुषोत्तम भाऊ सुत्री राहणार शिवनी यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस मिळालं. त्यांच्या वतीने मी त्यांचा खूप आभारी आहे. धन्यवाद. अरे तू माझ्या घरात येत आहे. अरे चालते हो ताई, काय झालं का? हे दादा, अरे तू कशाला मारतोयस? अरे कोण आणि कुठली? हे दादा, अरे तू आपल्या स्वतःच्या बहिणीला तू ओळखू शकला नाही? ती आपली बहीण आहे रे, ताई आहे. स्वतःच्या बहिणीला तू विसरून गेला. माझी बहीण या अवस्थेत असं होऊ शकत नाही. ज्यावेळेस तू मला ताईला बघण्यासाठी पाठवलास ना, तर त्यावेळेस ताईची परिस्थिती खूप गंभीर झालेली होती रे. भाऊजी ताईला खूप त्रास करत होते आणि ते मी तुला सांगणार होतो, पण ताईने मला शपथ घातली की दादाला काही एक सांगू नको म्हणून. म्हणूनच मी तुला काही एक सांगितलं नाही रे. का बोलास माझ्यापासून? अरे दादा, अरे ताईच्या शक्तीसाठी मला तुझ्यापासून मला लपवावं लागलं. आणि बघ आपल्या ताईची काय परिस्थिती झाली आहे रे. आपली ताई भिकारी बनली आहे रे. दादा, अशा अवस्थेत माझी ताई. अरे काल बोलत तुम्ही माझ्यापासून गोष्ट? काय करणार? आपली परिस्थिती तशी बनायची दादा, आपली परिस्थितीच तशी बनायची दादा. चल, अरे ताई 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 खूप दमून थकून आली आहे रे. अगं चल, अगं जेवण कर, अगं पाणी पी. नाही ओळखू शकलो का तुला या अवस्थेत? खरंच नाही ओळखू शकलो मी. दादा, तुझी काही गलती नाही त्यात. माझी व्यवस्था बघून कुणाचाही भाव ओळखू शकत नाही रे. कुणाचाही भाव ओळखू शकत नाही. काय अवस्था करून बसली, काय अवस्था करून बसली. माझंच कुठेतरी चुकलं रे. त्या घराण्यात येऊन एखाद्या गरीब मुलाला दिलं असता, पडवलं असता. घरात माझी बहिणीची व्यवस्था
मला भूक लागली रे. चल मला जेवण दे. चल चल चल. योगेश घुबळे 151 रुपये, यशवंत जरादे गायडोंगरी 50 रुपये, मोरेश्वर बावणे मंगल मेंढा 50 रुपये, दिनेश गेडेकर अंतरगाव 100 रुपये, कौशल्याबाई शिवणकर वडसा यांच्याकडून 100 रुपये. धन्यवाद.